तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आज मोठी गुड न्यूज आलेली आहे। आज तारीख आहे 6 ऑगस्ट आणि वितरणाला सुरुवात झालेली आहे। जुलै महिन्याचा 13वा हप्ता, बघा जुलै महिन्याचा 13वा हप्ता भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 वाजेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गुड न्यूज आहे। मेसेज बघा, एसएमएसचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी लावलेला आहे। त्याचप्रमाणे याआधी सुद्धा वितरणाचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दिसत आहे। 1500 रुपये आज जमा झालेले आहे। पण बघा, मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचे कमेंटमध्ये जे आहे ते प्रश्न येत आहे की कोणत्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता आला आहे का, जून महिन्याचा 12वा हप्ता आला आहे का, किंवा 3000 रुपये एकत्र आले आहे का, किंवा जून आणि जुलै महिन्याचे पैसे कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये आज जमा झाले आहे का। कारण ज्या काही 25 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेल्या होत्या त्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही। त्यामुळे भरपूर व्हिडिओ सुद्धा येत होते की एकत्र पैसे मिळणार आहे। अशा प्रकारे तुमच्या डोक्यातील जे काही प्रश्न आहे ते खरंच आला आहे का हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि सोमवार येऊ शकतो का, जे काही 2 ते 3 दिवस वितरण चालणार आहे। आजची 6 तारीख आहे, उद्या 7, 8, 9 तारखेपर्यंत वितरण होणार आहे। तर तुम्हाला हप्ता येऊ शकतो का हे तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे, आणि कोणाला आला आहे का हे सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला प्रूफ देणार आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, आता सर्वात आधी तुम्हाला मी क्लिअर करणार आहे की जो जीआर शासनाकडून 2 ते 3 दिवसाआधी आलेला होता, त्या जीआर मध्ये जे आहे ते पूर्ण तीनही जीआर मधून जे काही 2 ते 3 जीआर आले होते त्या तीनही जीआरची टोटल करून पूर्ण 3900 कोटी रुपयाच्या जवळपास शासनाने निधी मंजूर केला होता। त्याचप्रमाणे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा या ठिकाणी बघा अपडेट दिलेली होती, तुम्हाला क्लिअर दिसत आहे। हा बॅनर तुम्ही पाहिला असेल की रक्षाबंधन गिफ्ट जुलै महिन्याचा 13वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे अशी त्यांनी अपडेट दिली होती। मग याचा अर्थ काय तुम्हाला समजलं असेल, 3900 कोटी जे काही मंजूर करण्यात आलेले आहे ते फक्त जुलै हप्त्याच्या वितरणासाठीच मंजूर करण्यात आलेली आहे, फक्त जुलै हप्त्याच्या वितरणासाठी। आणि अदिती त्यांनी त्याबद्दल अपडेट सुद्धा दिलेली होती। मग जे काही जून महिन्याचा हप्ता आहे किंवा जुलै महिन्याचा हप्ता एकत्र पाहिजे तुम्हाला, तर तो तुम्हाला कधी मिळणार आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि 2 ते 3 दिवसामध्ये तो येणार का। बघा, अजूनपर्यंत तरी कोणत्याच बहिणींचा मेसेज आला नाही किंवा एसएमएस आला नाही, किंवा कोणत्या लाडक्या बहिणींनी व्हॉट्सअपवर माझे स्क्रीनशॉट पाठवलेला नाही की 3000 रुपये त्यांना एकत्र आले आहे। असा कोणत्याच प्रकारचा स्क्रीनशॉट अजूनपर्यंत तरी आला नाही। पण 2 ते 3 दिवस अजूनही बाकी आहे। पण आपल्याला या ठिकाणी आशा आहे का की 3000 रुपये मिळणार। तर बघा, जे काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे फक्त 3900 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। याचा अर्थ काय, तर फक्त जुलै महिन्यासाठीच या निधीचं वितरण होणार आहे, फक्त जुलै महिन्याचा 13वा हप्ता। कारण शासनाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्या बहिणींची पडताळणी होणार नाही तोपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचे पैसे जमा होणार नाही। आणि बघा, भरपूर बहिणींची जी आहे चौकशी पडताळणी सुरू सुद्धा झालेली आहे, आणि पंचायत समिती कार्यालयातून, जिल्हाधिकारी कार्यालयामधून कॉल सुद्धा त्या बहिणींना येत आहे। आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एकच बहिणींचा अर्ज पात्र राहू शकतो अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येत आहे। म्हणजे अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही, फक्त महिलांना जो काही तो कॉल येत आहे अंगणवाडी सेविका यांच्याकडून किंवा पंचायत समिती यांच्याकडून कॉल येत आहे। आणि तुमच्या कुटुंबात किती बहिणी आहे, किती बहिणींनी अर्ज भरले आणि कोणत्या एका बहिणीचा लाभ तुम्हाला सुरू ठेवायचा आहे ते या ठिकाणी विचारले जात आहे। एका राशन कार्डवर 2 बहिणींना लाभ मिळणार नाही। बघा, वाईट बातमी आहे, एका राशन कार्डवर 2 बहिणींना लाभ मिळणार नाही असा शासनाने आदेश दिलेला आहे। बघा, असा शासनाने आदेश दिलेला आहे। त्यामुळे अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही। ज्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्त्यासाठी थांबवला आहे त्या बहिणींची पडताळणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही, पडताळणी फक्त सुरू झालेली आहे। पण जर पडताळणी पूर्ण झाली असती तर आता तुम्हाला पैसे सरसकट एकत्र आले असते। जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता तुम्हाला एकत्र आले असते। पण तुम्हाला सध्या हे पैसे मिळणार नाही। हे वितरण जरी संपलं 7, 8, 9 तारखेपर्यंत हे वितरण संपून जाणार आहे, पण तुम्हाला जून महिन्याचा हप्ता किंवा जुलै महिन्याचा हप्ता सध्या मिळणार नाही जर जून महिन्याचा 12वा हप्ता तुम्हाला आला नसेल। जून महिन्याचा 12वा हप्ता आला नसेल तर जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा येणाऱ्या 1 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे। कारण निधी सुद्धा कमी मंजूर केलेला आहे, फक्त जुलै महिन्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी तेच सांगितलं, फक्त जुलै महिन्याचा हप्ता आम्ही जमा करत आहोत। त्यांनी तशी अपडेट दिली असते की ज्या काही बहिणी अपात्र आम्ही केलेल्या आहे त्या बहिणींना सुद्धा आम्ही पात्र करून पैसे जमा करणार आहोत आणि 3000 रुपये आम्ही देणार आहे अशी त्यांनी अपडेट दिली असते। पण त्यांनी अपडेट दिली नाही, त्यांनी फक्त जुलै महिन्याच्या हप्त्यासाठीच अपडेट दिलेली आहे। त्यामुळे आपल्याला क्लिअर झालेलं आहे की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता कोणत्याच बहिणीला अजूनपर्यंत आला नाही, एसएमएस आला नाही आणि पुढे येणार नाही। म्हणजे जोपर्यंत पडताळणी होणार नाही तोपर्यंत येणार नाही। पडताळणी झाल्यानंतर तुमचे अर्ज पात्र निघतील, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट जे काही हप्ते तुमचे बाकी राहतील पूर्ण हप्त्याचे पैसे तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा करण्यात येणार आहे, 100% जमा होणार आहे। काळजी करू नका। आणि या वितरणामध्ये कोणत्याच लाडक्या बहिणीला 3000 रुपये अजूनपर्यंत आलेले नाही आहे।
क्लिअर झालेला आहे तुम्हाला पैसे येणार की नाही हे क्लिअर झालेलं आहे. पडताळणी होईपर्यंत तुम्हाला फक्त थांबायचं आहे आणि वाट पाहायची आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.